नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या तांदळापासून उकडीचे मोदक. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ 4 ते 5 तास भिजत ठेवले होते. भिजल्यानंतर हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. एका पुरणाच्या चाळणीनं हे वाटण गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून रवाळ भाग आपल्याला बाजूला काढता येईल. अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. या तांदळाच्या वाटणामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्याला छान चव येण्यासाठी 1 चमचा साखर याच्यामध्ये ॲड करायची आहे. तर तुम्ही बघू शकता, मी याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकत आहे आणि हे मिश्रण हलवून आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. वाटण करत असताना तुम्ही जर जास्त पाणी टाकलं नसेल आणि मिश्रण जर जास्तच घट्टसर झालं असेल तर याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी तुम्ही टाकून घ्यायचं आहे. तर माझं मिश्रण जे होतं ते जास्त घट्टसर होतं, म्हणून याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला आता गॅसवरती मंद आचेवरती ठेवायचे आहे. हे मिश्रण गॅसवर ठेवल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी किंवा गाठी तयार होणार नाहीत आणि पीठ कच्चं राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, 5 ते 10 मिनटं आपल्याला पीठ चांगलं वाफलवून घ्यायचं आहे आणि ते थंड झाल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ज्या प्रकारे आपण कणकेचा गोळा मळतो त्या पद्धतीनं आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडासा तेलाचा हात घेऊन किंवा तुपाचा हात घेऊन आपल्याला हा गोळा अगदी घट्टसरच मळून घ्यायचा आहे. आता हा गोळा आपला बनवून तयार झालेला आहे. तर हे आपण काही वेळासाठी झाकून ठेवणार आहोत आणि सारणाची तयारी करणार आहोत. मोदकामध्ये घालण्यासाठी जे सारण करणार आहोत त्याच्यासाठी मी एक ओला नारळ घेतलेला आहे. तर ओला नारळाचे काप आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर 1 वाटी गूळही या ठिकाणी घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गूळ घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. तर या ठिकाणी मी खोबरं किसून न घेता ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तुम्ही किसूनही घेऊ शकता. एका कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं आणि गूळ घालून ते मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. गूळ टाकल्यामुळं ह्याला थोडंसं पाणी सुटतं. तर बघा, थोडंसं 1-2-3 मिनिट आपल्याला हे चांगलं एक वाफ निघेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्यामधलं पूर्ण मॉइश्चर निघून गेल्यानंतर आपल्याला हे सारण एका पसरट भांड्यामध्ये घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या बाउलमध्ये पण घेऊ शकता. तर मी या ठिकाणी एका बाउलमध्ये हे सारण काढून घेतलेलं आहे. आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मोदक तयार करायचा आहे. तर तो कसा बनवायचा ते पहा. एक छोटी गोळी तयार करायची आहे आणि ती हातावरतीच मी पसरवत आहे. तुम्ही लाटूनही घेऊ शकता. पहा, अशा पद्धतीनं 3 बोटाच्या साह्यानं
आपल्याला लहान लहान पाकळ्या तयार करायच्या आहेत. आणि नंतर याच्यामध्ये सारण घालून आपल्याला मोदक एकाच दिशेने हळूवार फिरवायचा आहे, जेणेकरून या पाकळ्या आपल्याला सुंदर दिसतील. पहा, अशा प्रकारे आपल्याला एकाच दिशेने हा मोदक फिरवत फिरवत तयार करायचा आहे. तयार झाला आपला हा सुंदर पाकळ्यांचा मोदक. अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत. मोदकाच्या चाळणीला 1 चमचा साजूक तूप लावून सर्व मोदक अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत आणि पाण्यावरती 10 ते 15 मिनिटं वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत. अशा प्रकारे तयार झाले आपले सुंदर पाकळ्यांचे उकडीचे मोदक. तुम्ही हे करून पहा, खूप सुंदर होतात. अशा प्रकारे कच्च्या तांदळापासून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं उकडीचे मोदक बनवू शकता, अगदी सहजपणे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.